लोहा शहरातील सुप्रसिद्ध मानसपुरे साडी सेंटर. मानसपुरे ड्रेसेस येथे आधीच भाव स्वस्त, त्यात सेल लावून एकदम मस्त. नांदेड जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणजेच साई सुभाष अर्थात चिखलीकर कुटुंबीय. गेल्या 2 दशकापासून लोहा व कंधार मतदारसंघामध्ये चिखलीकर कुटुंबियांचे निर्वाध वर्चस्व पाहायला मिळते. याच मतदारसंघातून नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपले राजकीय जीवनाची वाटचाल सुरू केली होती. ते खासदार झालेत. मग लोहा कंधार मतदारसंघाचा उत्तराधिकारी कोण असा प्रश्न उपस्थित झाला. तर माननीय प्रवीण पाटील चिखलीकर यांचे नाव समोर येते. प्रवीण पाटील चिखलीकर यांचा आपण वाढदिवस साजरा करत आहोत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासोबत हितगुत विचारविनिमय चर्चा करावी, चालू घडामोडीवर चर्चा करावी या उद्देशाने आजचा या मुलाखतीचा उद्देश. आपल्यासोबत प्रवीण पाटील चिखलीकर उपस्थित आहेत. सर नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम दैनिक जनतेचे मत, माझे मत या वर्तमानपत्र व जनतेचे मत न्यूज नेटवर्कच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक खूप खूप शुभेच्छा. आभारी. तुमचा वाढदिवस साजरा होत आहे. आपला परिचय आपल्या भागामध्ये सर्वांनाच आहे, तरी पण आपल्या मुखातून जर आपण आपल्या थोडका परिचय दिला थोडक्यात तर थोडं चांगलं वाटेल. माझा जन्म हा नांदेडमध्येच झाला. शहरामध्ये वसंतनगरमध्ये मुक्तेश्वर आश्रमाजवळ आमचं निवासस्थान आहे. त्या ठिकाणी आम्ही सर्व राहायचो. जे आमच्या आजोबांनी बांधलेलं आहे. आणि मी तिथं राहत असताना माझा जन्म हा तेव्हाचे प्रसिद्ध डॉक्टर हंसराजजी वैद्य साहेब यांच्या दवाखान्यामध्ये माझा जन्म झाला. आणि जन्मानंतर काही शारीरिक बाधा झाल्या. त्याच्यावरती मात करत करत मी शिक्षण घेत होतो. आणि मी पहिलं माझ्या वडिलांची संस्था जी माझ्या घराच्या पुढं होती, प्रियदर्शिनी प्राथमिक शाळा, तिथं होतो. त्याच्यानंतर वडील सभापती झाले आणि जिल्हा परिषदला शासकीय निवासस्थान भेटल्यानंतर जेव्हा आम्ही त्या ठिकाणी राहायला गेलो त्यावेळेस मग वजिराबादमध्ये ते गुजराती हायस्कूल या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं. बरेचशा वर्षानंतर जेव्हा आम्ही ह्या घरी राहायला आलो साई सुभाषला, तेव्हा शेजारी असलेल्या राजश्री शाहू विद्यालयामध्ये माझं उर्वरित शिक्षण झालं. त्याच्यानंतर मी यशवंतरावजी चव्हाण महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. आणि त्या संस्थेचे डायरेक्टर हे माझे आजोबा होते. आणि मी स्वतः शुअर नव्हतो की मला कुठल्या फॅकल्टीत जायचं. मी काही दिवस आर्ट्समध्ये गेलो 11वीला. मग सायन्समध्ये काही दिवस गेलो आणि मग कॉमर्समध्ये काही दिवस गेलो. आणि कॉमर्समध्ये मला थोडी रुची वाटली आणि मी कॉमर्सच्या फील्डमध्ये माझी 11वी-12वी केली. त्याच्यानंतर मी स्वर्गीय गोविंदराजे राठोड मामा माझे आमदार हे आले आणि मला म्हणले, तू काय करायलास?
म्हटलं मामा माझी आता 12वी पास झाली. आणि त्यांनी अतिशय आग्रहाने आणि अधिकाराने माझ्या आईला म्हणले, माझ्या आईला ते म्हणायची माय म्हणले याची TC दे म्हणले, मी माझ्या कॉलेजमध्ये याला ॲडमिशन देतो म्हणले. आणि गोविंदराव मामाने अतिशय आग्रह करून माझं ॲडमिशन DEDला घेतलं. आणि मी मुखेडमधून DED ही पदवी घेतली. त्यानंतर मुक्त विद्यापीठातून BA साठी ॲडमिशन घेतलं. शिक्षणामध्ये लहानपणापासूनच रुची कमी होती, त्याच्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही DED शिक्षणाचं क्षेत्रामध्ये शिक्षण घेत गेलो. अशा पद्धतीने शिक्षण घेतलेलं आहे. DED केला म्हणजे तुमची इच्छा होती का कुठे शिक्षक म्हणून, म्हणजे तुम्ही असं लेकरांना घडवावं? आता साहजिक झालं हे. DED झालेल्या कुठल्याही विद्यार्थ्यांना, आता DED झालेला मी विद्यार्थी हे शब्द वापरतो, आणि क्षेत्रात जाणारा शिक्षक. मी DED झालेला विद्यार्थी आहे, क्षेत्रात गेलेला शिक्षक नाही. आता राजकारण जे आपल्या घरामध्येच आहे, राजकारणाचं बाळकडू ज्याला पण म्हणता, ते तुमचे म्हणजे वारसा आहे तुम्हाला. आता तुमची इच्छा होती का राजकारणातच यायची? अगदी. म्हणजे मी 6वीला असेल तेव्हापासून, 5वी-6वीला असल्यापासून मी पाहायचो. नेतागिरी करायची? नाही, मी पाहायचो, नेतागिरी नाही करायचो. अच्छा. मी आजही नेतागिरी नाही करत. अच्छा. मी पाहायचो की आदरणीय सध्या शंकररावजी चव्हाण साहेब, ज्यांना आम्ही नाना म्हणायचो, तर केंद्रामध्ये मंत्री होते. परंतु ते जेव्हा नांदेडमध्ये यायचे तेव्हा आपल्या जिल्हा परिषदच्या पहिलं वसंतनगरच्या घरी यायचे. आणि जेव्हा इकडं घर स्थायिक झालं, म्हणजे वडील इकडं राहायला आले, आणि आजोबा काही दिवस इथं, काही दिवस गावाकडे, काही दिवस तिथं असं राहायचे. तर ते त्या ठिकाणी यायचे. आणि ते यायलेत म्हणल्यानंतर साहेबांना Z+ सिक्युरिटी असल्यामुळं निदान 100 लोकांचा स्टाफ त्यांच्या अवतीभोवती राहायचं. आणि मोठ्या साहेबांचा एक स्वभाव होता, चव्हाण साहेबांचा, की शेवटचा माणूस साहेब जेवजेपर्यंत थांबायचे. आणि मग ते तेवढ्या लोकांचं जे काही जेवण, व्हेज नॉनव्हेज व्हॉटएव्हर जे काही असेल, ते मग घरी जेव्हा आम्ही तयार करायचो सर्व, म्हणजे आचार्य वगैरे हे करून, मग मी त्या दिवशी शाळेला आईच्या मागं लागून सुट्टी घ्यायचो आणि थांबायचो. तेव्हापासून मला रुची की नाही, आपला नेता येत असताना आपण काय करायला पाहिजे, कशा पद्धतीचं जेवण तयार करायला पाहिजे. आजही सवय आहे. आजही आपण कधी पाहता, मला कुठला कार्यक्रम असला तर प्रवीण कुठे आहे म्हटलं तर किचनमध्ये असतो, प्रवीण कुठे आहे म्हटलं तर जेवणाच्या मंडपात असतो. मग ती रुची मला लहानपणापासून होती. त्याच्यामुळं राजकारणाबद्दल एक विशिष्ट प्रकारचं आकर्षण आणि वडिलांची काम करण्याची पद्धत, त्यांच्याकडे घेऊन येणाऱ्या व्यथा, जे सोडवल्यानंतर जे बाहेर जाताना त्या कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावरचं सुख, हास्य, आणि हे सगळं बघत असताना वाटायचं की आपणही कधी असं करू शकू का. आणि योगायोगानं ती संधी मला लवकर भेटली. 2004ला साहेब आमदार झाले आणि कलंबर जिल्हा परिषद गटामधनं साहेब सदस्य होते आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि तिथं पोटनिवडणूक लागली. आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला की प्रवीणनी फॉर्म भरायला पाहिजे. परंतु नशिबापेक्षा काय अधिकचं कधी मला भेटत नसते वेळ आल्याशिवाय. आणि घरातील प्रमुख काही मंडळींनी, प्रमुख कार्यकर्त्यांनी सांगितले, साहेब आपण आता आमदार झालात, आपल्या जागी आपण कार्यकर्त्याला संधी देऊ, प्रवीणचं आता काय वय झालं नाही आणखी. आणि मी थांबलो तिथं. आपले कलंबरमधून मग बालाजीराव मामा घोरबांड यांना उमेदवारी दिली. तसं मी 2004च्या निवडणुकीमध्येच नियोजनामध्ये लागलेला होतो.
निवडणुकीचं नियोजन करण्याचा हातखंडा म्हणलं तर थोडं स्वतःचीच स्तुती केल्यासारखं होईल. मला आवड आहे. मॅनेजमेंट करण्याची आवड आहे तुम्हाला. 2004च्या निवडणुकीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी माझ्या पद्धतीनं मी नियोजन केलं होतं. त्याच्यानंतर पोटनिवडणुकीचं कलंबरचं नियोजन केलं. पहिली निवडणूक कधी लढवली तुम्ही? पहिली निवडणूक मी 2000 माझ्या माहितीप्रमाणे 11ला. तुम्ही, हां. 2011ला युवा काँग्रेसच्या निवडणुकीतच होत्या. पक्षाच्या निवडणुकी होत्या आणि युवा काँग्रेसच्या पदाधिकारी जर आपल्याला व्हायचं असेल तर त्यांचे धोरण होते की निवडणूक लढून त्याच्यातून तुम्ही निवडून येऊन पदाधिकारी व्हा. आणि या ठिकाणी मी ती पहिली निवडणूक लढवली. तसं कुठल्याही विजय निवडणुकीचं झाला तुमचा? हो, मी विधानसभेचा अध्यक्ष झालो. त्या पद्धतीने त्यानंतर खासदार साहेबांना संघर्ष आहे. माझ्या मागे तसा संघर्ष लागला. त्या निवडणुकीमध्ये जिल्ह्याचे बडे नेते काँग्रेसचे वैयक्तिक साधारण कार्यकर्त्याला आमच्या वयाच्या फोन लावून सांगायचे. परंतु तेवढ्या याच्यामध्ये सुद्धा सर्व युवक लोकांनी, सर्व माझ्या युवक सहकार्यांनी मला विश्वास ठेवला आणि मला प्रचंड बहुमताने निवडून दिलं. मी तुम्हाला एक असा प्रश्न करतो. तुम्ही बोलताना असं बोललात की कलंबरची निवडणूक जी पोटनिवडणूक होती, तुमचं नाव समोर आलं आणि नातेवाईकांनीच म्हटलं आणि तुम्हाला माघार घ्यावं लागली. थेट आता मी विधानसभेला येतो. विधानसभेलाही तसंच झालं. तुमचं नाव समोर होतं, सगळं काही झालं होतं. प्रवीण पाटील आमदार होणारच अशा म्हणजे शिक्कामोर्तब झाला होता. कारण मी गाव पातळीवर गावगावमध्ये लोकांचा कौल घेतला होता की आपल्याला तिकीट भेटेल आणि आपण होणार. आणि नातेवाईकांनीच तुम्हाला म्हणजे हे झालं, मामा तुमचे समोर आले की मला व्हायचं आहे. म्हणजे तुम्हाला असं काही वाटतं का की हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहाँ दम था, जहाँ मेरी कश्ती डूबी वहाँ पाणी बहुत कम था? कष्टी काय डुबली नाही, बनाडीला खूप पाणी आहे. नाही, परंतु म्हणजे सुरुवातच तुमची अशी झाली जेव्हा तुम्ही चर्चेत आलात की पोटनिवडणूक आहे आणि प्रवीणला द्यावं. झटक्यात तुम्ही निवडून येत होता आणि म्हणजे वेळ काळ बदलला त्यावेळेस म्हणजे विलासराव साहेबांच्या संपर्कात होते साहेब. आणि आज म्हणजे तुम्ही असं माझं असं मत आहे की तुम्ही मंत्रीच झाले असते. मी आधीच सांगितलं की नशिबामध्ये जेवढं आहे आणि जेवढं आपल्या वेळेत लिहिलेलं आहे तेवढं भेटतं. त्याच्यामुळं मी फार इच्छाशक्ती ठेवणारा माणूस नाही. राजकारणामध्ये परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात. आपण म्हणताय ते बरोबर आहे. नाही, बरं एक गावठी भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये नाट लागली तुमच्या राजकारण, म्हणजे सुरुवातीलाच नाट लागली तुम्हाला, असं माझं मत आहे. नाही, नाट नाही लागली ना. नंतर मी वयाच्या 26व्या वर्षी जिल्हा परिषदचा सभापती झालो. सगळ्यात तरुण सभापती व्हायचा मान मला भेटला. भरघोस मताने मी वडेपुरीमधून निवडून आलो. लोक भारती या पक्षाआधो आपला पक्ष होता आमचा. त्या पक्षातून 5 लोक निवडून आले. आपल्या तालुक्यातून 3 लोक निवडून आले. शेजारच्या तालुक्यातून 2 लोक निवडून आले. 5 पैकी 2घांना या ठिकाणी संधी भेटली सभापती होण्याची. त्यामुळं 26व्या वर्षी संधी भेटणं जे आपण नाट लागली म्हणजे नाट वगैरे काय असं नसतं. मी असा माणूस आहे, माझ्या जीवनामध्ये मी एक गोष्ट ठरवलेली असते की बे एक बे. आपला नेता म्हणजे आत्तापर्यंत इथं पण, पुढं पण, काल पण, आज पण खासदार चिखलीकर साहेब. त्यांचा जो आदेश असेल तो आपल्यासाठी सर्वसुंदर. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जसं म्हणलात की आपण माघार घेतली, आज आपण मंत्री राहिला असतात,
झालं असतं. म्हणजे खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे म्हणजे घनिष्ठ संबंध आहेत. आणि त्या काळात म्हणजे तुम्ही निवडून येत होतात आणि म्हणजे झाल्याबरोबर म्हणजे मंत्रिपद तुम्हाला भेटत होतं असं असं शंका आहे. म्हणजे मला वाटते असं. तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, जर तर मध्ये आता काही बोलण्यामध्ये जर तर मध्ये मला काही अर्थ या ठिकाणी वाटत नाही. विषय असा आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जेव्हा मला आणि खासदार साहेबांना आणि आपले ज्येष्ठ पत्रकार प्रल्हादजी उमाटे आम्हाला तिघजण आम्ही मुंबईला गेलो, मग त्यांना मी सांगितलं, साहेब हे माझं कुटुंब आहे आणि माझं कुटुंब तुम्ही मोडू नका. आम्ही 25-25, 30-30 वर्षापासून एका कुटुंबाशी आपले संबंध आहे. मग कंधारलोहा तालुक्यामध्ये मी सांगण्यापेक्षा तुम्हाला माहिती असते, सर्व जनतेला माहिती आहे, ज्यांना आपण पाठिंबा दिला त्यांना आपण लाखभर मतांच्या जवळपास दिले. आणि जर मी स्वतःच उभा राहिलो असतो तर मला किती मतदान पडलं असतं? मी हजाराच्या का लाखाच्या लीडनं निवडून आला असतो. याचं गणित आपल्याला माहीत आहे. परंतु शेवटी नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, खासदार साहेब यांनी मला सांगितलं, मला आदेशित केलं, माझ्याकडे कंधार लोहा आणि नांदेड दक्षिणची जबाबदारी दिली, जी मी सक्षमपणे पार पाडली. इथं विजय भेटला तो होणारच होता. आम्हाला थोड्याशा मतानं दक्षिणमध्ये पराभव भेटला, म्हणजे माझ्या उमेदवाराला. माझे उमेदवार दिलीपजी कंदकुर्ते आजही म्हणतात, तू जर जास्त मामाच्या नादी लागला नसतास तर मी निवडून आलो असतो. तर तू माघार घेण्याच्या वेळेस आदरणीय सर्व नेते असतील आणि जे काही प्रमुख कार्यकर्ते सर्व समाजाचे, त्यांनी सांगितले की साहेब, मला सांगितलं, प्रवीण पाटील जे मामा काय माझ्या नात्यानं मला बोलतात की आता आपण थोडा वेळ थांबावं. आणि ते एक वेळेसच म्हणाले. महाकोळीच्या सभेला आपण पण होतात. मी जाहीर भाषणात सांगितलं की इतके दिवस मामा मागं होते, आता मी मामाच्या मागं आहे, आता पुढच्या वेळेस मामाने माझ्या मागं राहावं. मामा राहतील मागे तुमच्या? आता परिस्थिती आहे का ते तुम्हाला सगळंच माहित आहे, मागं राहतात न राहतील. चर्चा अशी आहे की आता तुमचे म्हणजे आत्याबाई विधानसभेची तयारी म्हणजे ते लढविणार आहेत. मी जेव्हा मुंबईला गेलो होतो देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला बोलवल्यानंतर, तेव्हा मला साहेब असं म्हटले की प्रवीण, मी तुला आमदार करतो. मी साहेबांना सांगितलं, साहेब, मी हात जोडून त्यांना सांगितलं, मी थोडं भावनाविवश पण झालो. म्हणलं, साहेब, कंधार लोहा तालुका हे आमचं कुटुंब आहे. मला आमदार व्हायचं नाही, परंतु आमचं कुटुंब मोडू नका. ते मला म्हणले, आता तुझं काय कुटुंब शिल्लक राहिले, तुझी आत्या तर असं करते. साहेब, ते कुटुंब नाही. आम्हाला कोणीही सोडून गेलं तर खासदार साहेबाला आणि मला आणि ताईला, आम्हाला हे कंधार लोहा तालुका कुटुंब आहे. हे मी त्यावेळेस त्यांना बोलले. आणि त्या ह्या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्याचं सगळ्यांचं म्हणणं, सर्व वयोवृद्ध सर्व समाजाचे ते साहेबांचे कार्यकर्ते आपण सल्लागार म्हणू. कारण की आमचा कुठलाही कार्यकर्ता हा मी साहेबाचा कार्यकर्ता आहे असं म्हणत नाही, मी साहेबाच्या घरातला आहे म्हणतो. मग सगळ्यांच्या या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण प्रामाणिक त्या ठिकाणी काम केलं, त्यांना निवडून आणलं. कोणी सूर्याला लपवतो म्हणलं तर लपत नसतो. तसं हे सगळ्यांनाच माहिती आहे की चिखलीकर साहेबांचा आदेश आणि प्रवीण चिखलीकरनं केलेलं काम, याच्यामुळेच ह्यांचा विजय झाला. विजय सगळं झालं असेल, सगळ्यांना जे संभ्रम असा आहे की तुम्ही आणि ते एकच आहेत. म्हणजे सामान्य जनता असं म्हणतात की आपल्याला हे मूर्ख करतात. ते काय नाही, ते म्हणजे त्यांचं नातं आहे, सगळं आहे. ऐन टायमाला मग काय होते, कार्यकर्त्याला लागा कामाला.
तुम्हाला असं का संघर्ष करावा लागतो घरामध्येच? आता आपण पेरायला गेलो एक आणि निघाले एक. आपण कापूस पेरायला गेलोत, तिथे कारल्याचं झाड निघालं. आपण काय भावनेनं केलं होतं? ज्यावेळेस वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली त्यावेळेस अशी तुम्ही जर झाली, अपक्षपदी निवडणूक लढविली असती 2019ची, तर तुम्ही निवडून आले असते. 1,00,000 मताच्या वर मतं मला पडली असते. मग तुम्ही माघार का घेतली? तेच तर सांगतो ना. वरिष्ठ पातळीवरल्या नेत्यांनी, सर्व समाजातील साहेबांचे हितचिंतक, सर्व कार्यकर्ते, सर्व साहेबांचे सल्लागार यांनी सांगितलं. आता पुढची भूमिका काय राहणार आहे तुमची? आता पुढची भूमिका, इथून पुढची भूमिका काय आहे? इथून पुढची भूमिका माझी आता आता उद्याच बघा ना. आता कवठा हा एकच सर्कल जिल्हा परिषद गण सुटलेला आहे. हम्म. तिथे स्वयंघोषित युवा नेते उभा टाकणार आहेत. त्यांचे दौरेही चालू झालेले ऐकले मी. खासदार साहेबांचा वाढदिवस, आज माझा वाढदिवस, त्याच्यामुळं आता ह्याच्या व्यस्ततेच्या नंतर मी सुद्धा दौरा करणार आहे. मी म्हणजे तिथूनच तुम्ही आता निवडणूक, जिल्हा परिषद निवडणूक लढविणार आहात हो, भारूड कवठा. बरोबर. गेल्या 10 वर्षापासून ॲडव्होकेट विजय धोंडगे तिथून निवडून येतात. हो. त्यांची पकड आहे असं म्हटलं जातं. त्यांचं गाव त्याच सर्कलमध्ये आहे असं म्हटलं जातं. तुम्ही त्यांना आव्हान देऊ शकता? राजकारणामध्ये आव्हानच द्यायचं असतं, निवडणुकीमध्ये आव्हानच द्यायचं असतं. निवडून येऊ शकता? निवडणूक लढवायचीच असते निवडून येण्यासाठी. मग आता आपण तिथं पण उल्लेख तुमचा केला की घरचा वाद लागलेला आहे की तुम्ही आता आपण म्हणता असं, स्वयंघोषित, मी तुम्हाला नाव सांगतोय स्पष्ट, विक्रांतदादा शिंदे यांचं नाव आहे, असं आहे का? मी तेच सांगतो ना, ते फिरले. हं. मग आता ते म्हणजे त्यांच्या विरोधात तुम्ही निवडणूक लढविणार? माझ्या विरोधात कोण आहे मला माहित नाही, मी निवडणूक लढवणार आहे. म्हणजे तुमचा असा संकेत आहे की मी जसं म्हटलं की तुम्ही दोघं एकच आहात, तर तुम्ही या निवडणुकीमध्ये संकेत देणार आहात का एकमेकाविरुद्ध लढून, की आम्ही एक नाही, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांचा झेंडा घेऊन तुम्ही निवडणूक लढविणार आहात? आणि विधानसभा पण म्हणजे तुमची इच्छा आहे का की लढविणार आहात? इच्छा नाही, मी विधानसभा लढवणारच आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की त्यांची स्वतःची ग्रामपंचायत, तुमचं ठरलं का जिल्हा परिषदमध्ये लढवायचं ठरलंच? मी सांगतो माझा ऐक, हळदा ग्रामपंचायतीला प्रवीण चिखलीकरांच्या नेतृत्वामध्ये ग्रामपंचायत निवडून गेली. खासदार साहेबांच्या तर नाहीच नाही, प्रवीण चिखलीकरांच्या नेतृत्वामध्ये आज हळद्याची ग्रामपंचायत ही माझ्या नेतृत्वातली ग्रामपंचायत आहे. त्या गावाला मी 1 महिन्याच्या नंतर DP काल मी बसवलेला आहे. त्याची माहिती घ्या आपण. त्याच्यामुळं मला जर त्यांच्यासोबत राजकीय कॉम्प्रोमाइज करायचं असेल तर मी असा नाही विचार केला की ते आमदार आहेत, त्यांच्या गावाचं कसं त्यांचं नाव खराब होईल. मी विचार केला, माझा कार्यकर्ता आहे ना, त्याला न्याय भेटायला पाहिजे. माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या विश्वासावर निवडणूक लढवली ना, संपला विषय. त्याला न्याय भेटायला पाहिजे. माझा सरपंच आहे, माझा उपसरपंच आहे. तर मग राजकीय कॉम्प्रोमाइजचा विषय नाही. आणि काल परवा जो त्यांचा विवाह सोहळा झाला त्यांच्या घरी, त्याच्यामध्ये जे काही घडामोडी घडल्या ते आपल्या कानावर आल्या असतील. त्याच्यामुळं आता या नात्याला शिक्कामोर्तब झालेला आहे. कशा पद्धतीचं शिक्कामोर्तब झालेलं ते आपल्यालाही माहीत आहे. आणि त्या विषयावर मला असं वाटतं फारसं बोलण्याचं काही, आता माझी पण इच्छा राहिली नाही आणि मतदारसंघातल्या पण लोकांची इच्छा राहिली नाही त्या दिवशीच्या घटनेपासून. आणि निवडणूक माझ्या विरोधामध्ये कोण लढवणार आहे हे मला माहीत नाही. विजय धोंडगे हे माझे वैयक्तिक चांगले मित्र आहेत, कारण की आम्ही एका सभागृहामध्ये, स्थायी समितीला आम्ही एका सभागृहामध्ये आहोत. स्थायी समितीला जे 5-6 सदस्य असतात त्याच्यापैकी आम्ही दोघं आहोत. आणि जेव्हा कंधार लोहा तालुक्याचा एखादा विषय येतो तेव्हा तेही तालुक्याची भूमिका म्हणून आणि मीही तालुक्याची भूमिका म्हणून बऱ्याचशा विषयावरती आमची एकमत झालेली आहे. पण तालुक्याची भूमिका म्हणून, व्यक्तिशा नाही. आणि तुम्ही म्हणता की त्यांचं गाव आहे,
आता माझंही गाव तिथं आलेलं आहे. त्यांचं जेवढं मताचं गाव आहे तेवढ्याच मताचं माझं गाव आहे. अर्थात असं आहे की लोहा कंधार मतदारसंघामध्ये खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं म्हणजे मानणारा मोठा वर्ग आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. जेव्हापासून त्यांनी जिल्ह्यावर आलेले आहेत, खासदार झालेत, तो लोहा कंधार मतदारसंघामध्ये असं दिसतं की चिखलीकर कुटुंबियांची लोकप्रियता कमी झालेली आहे लोहा आणि कंधार मतदारसंघामध्ये. असं दिसतं. दिसतंय सर, म्हणजे अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत. कार्यकर्त्यांमध्ये म्हणजे आपसामध्ये मतभेद आहेत. कुठले कार्यकर्ते पक्ष सोडून गेले मला शरद सांगा. पाटील म्हणजे जे खंदे समर्थक होते खासदार चिखलीकरांचे, त्यांनी पक्ष सोडला, काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश. सोडला की हकालपट्टी केली. तर ते मधल्या गोष्टी जास्त तुम्हाला माहित आहे. मधले नाहीत ना, ऑन पेपर आहे. पक्ष सोडला का हकालपट्टी केली. त्यांची तर खूप दिवसापासून चालू गाठीभेटी होत्या. आता तुम्ही ज्यावेळेस त्यांचा पक्ष प्रवेश होता, दुसऱ्या दिवशी सकाळी समजा पक्ष प्रवेश होता, तर तुम्ही रात्री म्हणजे प्रसिद्धीपत्र आलेत आणि त्यांनी खुलासा पण केला होता की गोजेगावकरांना फोन करले, काय फोन टॅप दाखवत होते की. तुमच्या माहितीसाठी फोन टॅपिंग करणे हा एक पद्धतीचा गुन्हा आहे. नाही, फोनमध्ये म्हणजे तिने संभाषण केला होता. सांगा ना, फोन टॅपिंग करणे हा कॉल रेकॉर्डिंग. कॉल रेकॉर्डिंगच सांगतोय तुम्हाला. कॉल रेकॉर्डिंग करणे हा म्हणजे त्यांनी असं म्हटलं होतं की मी काय बोलूच शकत नाही या विषयावर. स्पष्ट त्यांनी असं काही वक्तव्य केलं नव्हतं. हकालपट्टी झालेली आहे, ते मला काय माहीत नाही, खासदारांना विचारा, तुम्हाला माहीत आहे, तुम्ही ओळखून घ्या. म्हणजे त्यांच्यावर प्रेशर होता. तुम्ही त्यांना असं म्हणजे पहिल्या दिवशी त्यांना असं हकालपट्टी केली, असं त्यांचं म्हणणं आहे शरद पाटलांचं. हकालपट्टी केली, त्यांनी पक्षविरोधी कारवाई केली. म्हणजे एखादी निर्देशनास आणून द्याल तुम्ही आमच्या माध्यमातून, काय कारवाई केली पक्षविरोधी? नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय केलं त्यांनी? तुमच्याच पक्षाच्या चिन्हातून निवडून आलेले आहेत ते. हो. नंतर त्यांनी काय केलं सांगा ना, स्पष्ट काय केलं. स्पष्ट काय सांगायचं. हे बघा, आज माझा वाढदिवस. चर्चा तर अशी होती, आता हे सत्ता परिवर्तन झालं, तुम्हाला स्पष्ट सांगतो, म्हणजे नगराध्यक्ष आणि काही नगरसेवक सुद्धा काँग्रेसमध्ये जाणार, अशी जोरदार चर्चा लोहा शहरामध्ये होती. हे बघा, आता विषय असा आहे की नगराध्यक्ष आणि त्यांची भूमिका नगराध्यक्षांना कमळ या चिन्हाकडे खासदार साहेबांवर विश्वास ठेवून लोकांनी निवडून दिलं. त्याच्यानंतर ते कुठल्याही पक्षाच्या बॅनरवरती त्यांचे फोटो होते. हे त्यांची भूमिका झाली. आणि राजकारणामध्ये ज्याची त्याची भूमिका ठरवण्याचा अधिकार सगळ्यांना असतो. परंतु या सर्व गोष्टीमुळे शहराचं काय नुकसान होऊ शकतं, काय नुकसान होत आहे, याची जबाबदारी त्या लोकांना, त्या जबाबदारीचं किती भान आहे मला माहित नाही, परंतु आम्हाला जबाबदारी माहित आहे. कारण सकाळी 7 वाजता मी आणि माझी बहीण, माझे वडील, आदरणीय खासदार साहेब, आम्ही 7 वाजता यायचो. बाकीचे उमेदवार 8:30 वाजता वॉर्डामध्ये यायचे. हे तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघितलं. बरोबर आहे. मग तुम्ही एवढी मेहनत घेतली, नगरपालिका निवडून आणली, मग फूट का पडली? शहरामध्ये विकास नाहीये, कोणत्या बाबतीमध्ये निधी येत नाहीये. निधी येण्यासंदर्भामध्ये अनेक लोकांची तक्रारी आहेत की पाणी भेटत नाहीये, नळाला पाणी येत नाही. निधी येण्यासंदर्भामध्ये लोकांची खूप अपेक्षा आहे चिखलीकर कुटुंबियांकडे. म्हणजे तुमच्याकडे म्हणजे विकास भूमुख नेता असं पाहिलं जातं खासदार चिखलीकरकडं आणि तुमच्याकडं. माझं असं मत आहे की खासदार प्रताप पाटील चिखलीकर जेव्हा मतदारसंघ सोडून नांदेडमध्ये आले, तेव्हापासून म्हणजे मतदारसंघामध्ये, लोहा आणि कंधार मतदारसंघामध्ये चिखलीकर कुटुंबियांचं वर्चस्व कमी झालेलं आहे. हे तुम्ही असं कसं भरून काढणार? पहिल्या गोष्टी तर वर्चस्व कमी झाले हे मी ऐकूनच आता मला नवल वाटते. आपण आतापर्यंतच्या झालेल्या ग्रामपंचायतीचे निकाल बघा, आतापर्यंत झालेल्या सर्व सोसायट्या बघा. कुठं निवडणूक झाली असेल, ज्या ठिकाणी आमच्या शब्दाला होते तिथं आम्ही बिनविरोध काढल्यात.
कार्यकर्त्याशी जरी 1 to 1, आता काय होतं, पहिलं एक विधानसभा मतदारसंघ होता. साहेब, मी, ताई, गरज पडली आई, आणखीन कुठं कमी पडलं तर माझी बायको, आम्ही एवढे जण फिरायचो. विधानसभा मतदारसंघ फक्त एक. आता लोकसभेचे 6 विधानसभा मतदारसंघ आणि आपला कंधार लोहा 7वा. कुठंतरी 1 to 1 भेट. म्हणजे आता कसं होतं, पहिलं एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी बाईलेकीची बोहण जरी असली आणि आपल्या घरी निरोप आला की साहेब माझ्या घरी बोहणीचा कार्यक्रम आहे, तर आई जायची. आता काय झालं की घरामध्ये असं कोणी शिल्लक राहिलं नव्हतं ज्याला करोना झाला नव्हता. हो, असं कळालं मला की तुम्ही अनेक आजाराने त्रस्त मला आहात. मला करोना झाला, 2 वेळेस करोना झाला. खासदार साहेबांना 2 वेळेस करोना झाला. मला वाटते महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये म्युक्रोमायसिसचा सगळ्यात पहिला पेशंट मी होतो. आणि अतिशय मृत्यूच्या दाढातून मी तेवढ्या वेदना सहन करून बाहेर आलो त्याच्यातून. आणि आल्यानंतर मला हे वाटलं की हे सर्व माझ्या कंधार लोहा तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादामुळं, माझ्या आजोबांच्या, माझ्या आजीच्या, माझ्या आई वडिलांच्या सगळ्यांच्या पुण्याईमुळं हे मी वाचलो. आणि याचं भान ठेवून माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व करोना योद्धांचा सन्मान, जेवढ्या प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तेवढे प्राथमिक आरोग्य केंद्र, जेवढे सरकारी दवाखाने आहेत, लोहा असेल, कंधार असेल, तिथले सर्व दवाखान्यातील कर्मचारी, सर्व वैद्यकीय अधिकारी, प्रायव्हेट क्षेत्रामध्ये काम करणारे सुद्धा वैद्यक डॉक्टर, सर्व यांचा आम्ही सन्मान केला. आपले जे ताई आहेत, मी ताईचा उल्लेख केला, परिणिताताई देवरे, म्हणजे त्यांनी नेहमी असं म्हणत असतात की माझ्या बाबाला प्रत्येक गोष्ट संघर्ष करून घ्यावी लागते. म्हणजे काय असतं, 2004मध्ये त्यांनी निवडणूक लढवली, त्यांचं तिकीट कापलं. म्हणजे निवडणुकीच्या अगोदरच तुमचं संघर्ष सुरू होतं तिकिटासाठी. यामुळे तुम्ही अनेक पक्ष बदललेले आहात. सध्या आता तुम्ही भाजपामध्ये आहात. भाजपामध्ये आता ते म्हणल्यासारखं एक पुण्याहून मेट्रो सिटीहून एकनाथ शिंदे आलेले आहेत आणि ते म्हणतात की मीच इथला उमेदवार आहे, मीच निवडणूक लढविणार आहे, माझे म्हणजे वरिष्ठांसोबत चांगले संबंध आहेत, मी 30 वर्षांचा कार्यकर्ता आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक पक्षामध्ये असंच होतं की आधी तिकिटासाठी संघर्ष करावा लागतो. निवडणूक ती तर दुसरीच वेगळी आहे. तुमच्या म्हणजे गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये तसंच झालं. तिकिटासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागला. ऐन टायमाला तिकीट तुमचं कापलं आणि मामा आलेत. तुम्हाला असं वाटतं का की एकनाथ शिंदे भाजपचं तिकीट लोहा कंधारचं घेऊन येतील? कसं आहे की पक्षामध्ये कोण काम करावं, कोण करू नये, याचं काय आचारसंहिता ठरलेली असते. ते सांगतात की मी भाजपचा उमेदवार आहे, निवडणूक लढविणारच आहे. निवडणूक लढवणारच आहे. एखादी जिल्हा परिषद निवडून बघा. तुम्ही त्यांना आव्हान देता की येणाऱ्या जिल्हा नाही परिषदेमध्ये नाही तुम्ही नाही नाही निवडणूक मी आव्हान लढवावी? मी एक मिनिट मी आव्हान वगैरे काही देत नाही. माझं पूर्ण होऊ द्या. मी तुम्हाला काय सांगतो, भारतीय जनता पक्षामध्ये जो कमळाचं काम करतो त्याला काम करण्याची मुभा असते. पहिले ते आले, कमळाचं काम करणार म्हणले, आता त्यांनी काहीतरी फाउंडेशन काढले. आता त्याच्यानंतर ते कुठलं मला वाटत नाही कुठलं दिसत असतील म्हणून. की शेवटी आमचा भारतीय जनता पक्ष आजच असं कळालं की आजच त्यांनी एक बैठक घेतली फाउंडेशनच्या माध्यमातून किंवा पक्षाची घेतली, काही माहिती नाही अधिकृत, की विधानसभा येणारी जिल्हा परिषद त्यांनी लढविणार आहेत. आमच्याकडे भारतीय जनता पक्षामध्ये सर्वे नाही, सर्वस्व नाही, सर्वे, माझे संबंध 30 वर्षाचे, माझे संबंध 40 वर्षाचे. आता या स्थानिक आमदाराचे आणि आमचे संबंध किती वर्षाचे आहेत. राजकारणामध्ये संबंध
राजकारणामध्ये काय असतं, संबंध असते. राजकारणामध्ये कोणी दोस्त नसते, कोणी दुश्मन नसते. अच्छा. राजकारणामध्ये दुश्मन का दुश्मन, आपला दोस्त. आता आपल्या तालुक्यामध्ये राजकीय दृष्ट्या ॲग्रेसिव्हली कोण आहे असं मला आता कधी दिसत नाही. आणि मग भेटलं आहे तर कोणी तर चला त्याला. माझं असं मत आहे की तुम्हाला संघर्ष का करावा लागत आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस सोबत चांगले संबंध आहेत चिखलीकरण साहेबांचे, पक्षामध्ये वजन आहे जिल्ह्यामध्ये. मग तुम्ही त्यांना सांगा ना की हा म्हणजे आमचा मतदारसंघ आहे, तुम्ही पिंपरी चिंचवडचे, तुम्ही तिथं बघा, तिथली निवडणूक लढवा. आम्ही सांगायचं म्हणजे तुम्ही विषय काढला म्हणून मी नाही, तुम्हाला. माझं असं मत आहे की पक्षामध्ये का असं दोन, असं म्हणायलो मी. हां, त्यांना जर पक्षाचं कामच करायचं आहे तर तुमच्या बाजूला खांद्याला खांदा लावून त्यांनी काम करावं. हे बघा, कोणाला कोणासोबत काम करायचे हे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. मी काय म्हटलं, कमळाचं काम व्हायले आमचा विषय नाही. कमळाचं काम व्हाले का नाही व्हाले हे तुम्ही बघा. माझं मत असं आहे की तुम्हाला कोणतीही निवडणूक लढवण्या अगोदर तिकिटासाठीच संघर्ष करावा लागतो. तर तुम्ही ते असं का म्हणजे हे करू द्यायला त्यांना की ते आजच त्यांचं 1-2 करून टाका, असं मत आहे माझं. नाही ना, 1-2 करायला एक मिनिट. एखादी गोष्ट दखलपात्र असेल तर त्याची दखल घेतली जाते. आणि आमचा म्हणजे भारतीय जनता पक्ष जो आहे, म्हणजे असं नसतं की मुंबईतला नेता मुंबईतच बसून आहेत, जिल्ह्यावरचे नेते जिल्ह्यातच बसून आहेत. मुंबईतल्या नेत्याला माहिती असतं की इथं काय चाललंय. मी आज भारतीय जनता पक्षाचा सेक्रेटरी आहे, अध्यक्षाच्या नंतरचं पद आहे. म्हणजे मी खासदाराचा मुलगा आहे म्हणून मला सेक्रेटरी पद जरी भेटलं असलं तर मला दिलेली जबाबदारी जर मी पार पाडत नसेल तर 6 महिन्याच्या आत मला पदावरून बाहेर काढणं. कारण की पक्षाचा अजेंडा आहे की कमाचं काम व्हायला पाहिजे. पुन्हा प्रश्न असाच होतो की तुम्ही ज्या पक्षात जाता म्हणजे पक्षातच तुमचे विरोधक होतात. आत्ता खूप चर्चा आहे की राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अशोक चव्हाण हे भाजपामध्ये येणार आहेत. आता ते जर भाजपामध्ये आले तर तुमची काय भूमिका राहणार आहे. हे बघा, आमचे नेते आदरणीय खासदार चिखलीकर साहेबांनी या ठिकाणी त्यांचं सर्वप्रथम आभार मानले. कारण की विश्वासदर्शक प्रस्तावाच्या वेळेस त्यांनी स्वतःच्या जिल्ह्यातले सर्व आमदार आणि ते स्वतः अबसेंट राहिले, अनुपस्थित राहिले. खासदार साहेबांनी त्यांचे आभार मानले. आपण जे चर्चा म्हणत आहात त्याच्याबद्दल साहेबांनी स्वागत केलं. पक्षामध्ये येत असतील कोणीही, आता ते माझ्यापेक्षा सगळ्या गोष्टीनं मोठे आहेत, म्हणजे मी त्यांच्याविषयी बोलण्याची माझी पातळी नाही. आपण ज्यांचं नाव घेत आहे आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, हे माझ्या वडिलांच्या वयाचे, माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. त्यामुळे मी त्यांच्याविषयी बोलण्याची माझी पात्रता नाही. परंतु आपण विषय काढला, पक्षामध्ये जे कोणी येत असतील त्यांचं स्वागतच आहे. पक्ष वाढला तर आपल्याला काही अडचणच नाही. ते आल्यानंतर काही अडचण होईल, संघर्ष करावा लागेल. कशाचा संघर्ष करावे लागेल? त्यांना लोकसभा लढवायची आहे का? चव्हाण साहेबांना लोकसभा लढवायची आहे का? काय माहिती नाही आपल्याला. मला माहिती आहे लढवायची नाही. अच्छा, कन्नड विधानसभा लढवायची आहे का? काही सांगता येत नाही. मला माहिती आहे लढवायची नाही. संघर्षाची भाषा कुठून? आणि तुम्ही हे जे पिंपरी चिंचवड हे याची दखल पक्ष घेईल. पक्षामध्ये सुद्धा एक शिस्त आहे. त्यामुळे मी फारसं या गोष्टीकडं, म्हणजे तुम्ही पिंपरी चिंचवड वगैरे विषय काढताय, या गोष्टीकडे मी फारसं लक्ष देत नाही. संपर्क हा पहिल्यासारखं 1 to 1 होत नाही, पण तो कुठल्याही कार्यकर्त्याचं काम अडत नाही. माझं हेच मत आहे की या 2.5 वर्षामध्ये कंधार मतदारसंघामध्ये तुमचा मानणारा वर्ग आहे आणि तुम्ही सध्या त्या जनतेला वाऱ्यावर सोडलं अशी जोरदार चर्चा आहे सर्वसामान्यमध्ये. चर्चा हे विरोधक करत असतात आणि ते विरोधकाचं काम आहे, त्यांनी करायला पाहिजे. तुम्ही
या 2.5 वर्षामध्ये कुठला कार्यकर्ता सोडून गेला त्याचे मला नावं सांगा. जे मी आता ज्याचं नाव घेतलं ते सोडून त्यांना आम्ही हाकललं. नाही, आता तर सत्ता परिवर्तन झाली, एक खूप मोठा सत्ता झटका तुम्हाला सत्ता लोहा नगरपालिकेमध्ये मिळणार होता. ही एक अधिकृत माझ्याकडे म्हणजे सूत्रांकडून माहिती आहे. आता हे सूत्र कुठं जाऊन लपतात हेच मला कळत नाही. आणि राजकारणामध्ये कंधारची नगरपालिका आहे, तिथं अनेक कार्यकर्ते तुमचे म्हणजे फुटलेले आहेत, अनेक अंतर्गत वाद आहेत, अनेक नगरसेवक तुमच्यातून दूर गेलेले आहेत. नगरसेवक फुटून गेले, त्या तिथल्या राजकीय परिस्थितीमध्ये खासदार साहेबांना त्याच तेव्हा तालुक्यातील जे भूमिका घ्यायची होती त्यांच्या मागची भूमिका त्यांनी घेतली, त्याच्या मागची भूमिका काय होती हे अद्याप मलाही स्पष्ट नाही. परंतु तो प्रयोग लोहा नगरपालिकेमध्ये होण्याचा प्रयत्न झाल्यानंतर लोहा शहरामध्ये काय घटना घडली हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे प्रवीण चिखलीकरांचं हे जर रूप असेल तर प्रवीण चिखलीकरचं दुसरं सुद्धा रूप आहे, हे कारण लोहा शहरातील जनतेनं बघितलेलं आहे. आणि राजकारणामध्ये एक गोष्ट अशी असते की कोणी आल्यामुळं कोणाचं आडत नाही, कोणी गेल्यामुळं कोणाचं थांबत नसतं. विषय कंधारचा निघाला. कंधारची नगरपालिकेची निवडणूक आहे. कंधार शहरामध्ये बहुसंख्येमध्ये मुस्लिम मतदार आहे. यात काही शंका नाही की चिखलीकर कुटुंबियांवर मुस्लिम मतदारांचा विश्वास आहे, अपेक्षा आहेत. परंतु तुम्ही ज्या पक्षामध्ये आहेत, भाजपामध्ये, त्यांचा हिंदुत्वाचा अजेंडा आहे. अनेक मुस्लिम विरोधी त्यांनी म्हणजे कायदे, मुस्लिम विरोधी असे कायदे हे आणलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की मुस्लिम मतदार आता यावेळेस तुम्हाला तुमच्या पाठीशी राहील, तुम्हाला मतदान करेल, कंधारची नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकेल? हे बघा, कुठलीही निवडणूक ही जिंकण्यासाठी लढवायची असतं. आणि आपण जे बोललात की मुस्लिम समाज आहे, आता लोह्यामध्ये सुद्धा मुस्लिम समाज आहे. आपण त्या समाजाचं प्रतिनिधित्व करता, म्हणजे आपण सगळ्या समाजाचं करता. आपण बघितलं की करीम भाईला लोकांनी निवडून दिले. भारतीय जनता पक्षाचा गटनेता हा मुस्लिम बांधव होऊ शकतो हे सुद्धा आपणच बघितलेलं आहे. त्यांच्यावर अन्याय झाला अशीही चर्चा होती, तुम्ही विषय काढला त्यांचा. ते रेसमध्ये होते आणि सिनियरिटी प्रमाणे त्यांनाच उपनगराध्यक्ष पद द्यायला पाहिजे होतं, तुम्ही त्यांना दिलं नाही. हे बघा, फॉर्म्युला जे ठरलेला आहे, जो खासदार साहेबांनी सुचवलेला आहे आणि मी सांगितलेलं आहे की आपण 1.5 वर्षाला उपाध्यक्ष करणार आहोत. आपण केशवरावजी मुकदमान साहेबांना दिला पहिला चान्स, त्याच्यानंतर शरद पवारांना दिला, त्यांचा कार्यकाळ संपला, आपण त्यांना सूचना केल्या वारंवार. त्यांना असा आविर्भाव झाला की माझा कोण काय करू शकते, ते मी करून दाखवलं. त्या अविश्वासाच्या ठरावाला नगराध्यक्षासकट सगळे नगरसेवक माझ्यासोबत होते. हा पक्ष शिस्तीचा पक्ष आहे आणि ज्यांना हा पक्ष कळाला नाही ते लोक अशा गडबडी करतात. आता आपण दत्ताजी वाले यांना संधी दिली, त्यांचा कार्यकाळापैकी बराचसा कार्यकाळ आता पहिलंच शरद पवारांच्या वादामुळे राहिलेला आहे, म्हणजे कमी झालेला आहे. आणि उर्वरित कार्यक्रमामध्ये निश्चितच आपले पुढले उपनगराध्यक्ष हे करीमभाई राहणार आहेत. लोहा नगरपालिकेमध्ये लोहा शहरातल्या लोकांनी खासदार साहेबाकडे विश्वास ठेवून, खासदार साहेबांवरती विश्वास ठेवून लोकांना निवडून दिलेला आहे. त्याच्यामुळे साहेबांचं ते दायित्व आहे. आज सरकार आलेलं आहे,
काही दिवसामध्ये विस्तार होईल, खाते वाटप होतील आणि खाते वाटप झाल्यानंतर सरकार गेल्याबरोबर, आपलं सरकार आल्याबरोबर 1 कोटी रुपये आपण नगरपालिकेला आणले. माननीय आमदार राम पाटील रातोईकर साहेबांनी त्यांच्या निधीतून 1 कोटी रुपये आपल्या नगरपालिकेला दिले. असे बरेचसे विधान परिषदेचे आमदार आहेत जे खासदार साहेबांचे चांगले संबंध असलेले. त्यामुळे निश्चितच आता लोहा शहराच्या विकासाला कोणी रोखू शकणार नाही. 3 वर्षाचा कार्यकाळ निघून गेला, कधी विकास होणार? विकास करायचा असेल आणि मनातून इच्छा असेल तर त्याला कशा पद्धतीची वेळ लागत नसतो, या मताचा मी आहे. तुम्ही असं म्हटलात की मी करून दाखवलं शरद पवाराबद्दल. त्यांचा असा आरोप आहे की मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी कार्यकाळ वाढवून मागत होतो. आता मी काय त्यांचा मध्यस्थी नव्हतो. मी लोहा नगरपालिकेचा नेता आहे, कारण की माझ्या नेतृत्वात ती नगरपालिका झालेली आहे. माझ्या नेतृत्वात म्हणण्यापेक्षा माझ्या मार्गदर्शनाखाली मॅनेजमेंटमध्ये. मॅनेजमेंट झालेली आहे. तुमची ओळख म्हणजे मॅनेजमेंट गुरु. त्याच्यामुळं त्यांनी जे मध्ये कोणी होते त्यांना असं सांगितलं की मला 2 महिन्याचा कार्यकाळ वाढून द्या, चबुतरा झाल्यानंतर मी राजीनामा देतो. आणि चबुतरा झाल्यानंतर ज्यांच्याकडे ती जबाबदारी दिली होती त्यांना यांनी सांगितले की मी देणार नाही राजीनामा. त्यांनी सांगितल्यानंतर आपण 2 महिने त्यांना वाढवून दिले होते. काय बहुत चला, त्यांना मनाचा मोठेपणाकडून चिखलीकर साहेबांनी पुतळा समितीचा अध्यक्ष केलं. नगराध्यक्षांनी मनाचा मोठेपणाकडून त्यांना पुतळा समितीचा अध्यक्ष करायला परवानगी दिली. मी परवानगी दिली. आणि एवढं करून जर एखाद्या माणसाला पक्ष कळत नसेल, नेता कळत नसेल, तर ते त्यांचं दुर्भाग्य आहे, आमचं काही दुर्भाग्य नाही. मग आता तुम्ही विशेष लक्ष देणार का की जे कार्यकाळ राहिलेला आहे लोहा नगर परिषदेत तिथं निधी यावं? अनेक प्रश्न प्रलंबित आहे. मुस्लिम समाजाचा असेल, बौद्ध समाजाचे असेल, पाणी पुरवठा योजना असेल. म्हणजे तुम्ही गेल्या 2 दशकापासून लोहा कंधार मतदारसंघामध्ये सक्रिय राजकारणामध्ये चिखलीकर कुटुंब करतो, परंतु लोहा कंधार मतदारसंघात ज्या प्रकारे विकास व्हावा त्या प्रकारे विकास झाला नाही. 2 दशकात झाला नाही. आपलं असं म्हणणं आहे 2 दशकामध्ये विकास झाला नाही. नॅशनल हायवे किती गेले लोह्यातला कंधारला? आज तुम्हाला लोह्याहून कंधार जायला किती मिनिट लागतात? कंधार लोहा तालुक्यातले किती तीर्थक्षेत्र आहेत? मग हाजी सयाचा दर्गा असेल की कुठलेही मोठमोठे मठ संस्थान असतील, त्यांना किती निधी आला? रस्त्याची किती कामं झाली? सोनखेड, बारू, मारतळा, हातनी, म्हणजे कुठले कुठले रस्ते सांगू तुम्हाला काम झालेले? कुठले कुठले गावं सांगू तुम्हाला निधी दिलेले? 25-15 मध्ये आपणच बघितलं, सोनेगावच्या आपल्या संस्थेमध्ये आपण कार्यक्रम घेतला आणि तुमच्या साक्षीनेच आपण 25-15चे कामं वाटप केले. एवढे कामं वाटप करायचे होते की साहेबांना वेळ नव्हता, तर मी वाटप केले. ₹90 लाख रस्त्याचं बजेट आलं होतं फक्त आपल्याकडं, म्हणजे सरते शेवटी काळामध्ये. तुमचं असं मत आहे की लोहा कंधार मतदारसंघामध्ये खूप विकास झालेला आहे? मी खूप झाला असं म्हणत नाही, परंतु आपण असं म्हणलात की 2 दशकामध्ये विकास झाला नाही, मी त्याच्याबद्दल बोलतोय. विकास ही एक प्रक्रिया आहे, कधी थांबत नसते. खासदार साहेब केंद्रामध्ये खासदार आहेत आणि आपलं जे लोहा शहराचं बायपास टू बायपास जो रस्ता आहे त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांना आपल्या शहरातील म्हणजे खूप त्रास होतो. रस्ता खराब आहे, उडणारी धूळ, खड्डे. वारंवार व्यापारी सांगत असतात की ह्यांचं काय करा, नगरपालिका म्हणते आमच्या अंतर्गत नाही.
आमदार म्हणतात ते आमच्या अंतर्गत नाही, केंद्राचा रस्ता आहे. मग केंद्रामध्ये म्हणजे नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापवाडी चिखलीकर त्यांचं म्हणजे कर्मभूमी आहे, त्यांचं ते मतदारसंघ आहे. ते काम म्हणजे का होत नाही? कसं आहे, घार ओढे आकाशी चित्त त्याचे पिल्ल्यापाशी. खासदार साहेब आता दिल्लीपेक्षा तर बाहेर कुठे जाऊ शकणार नाहीत, परंतु तिथेही गेले तरी त्यांचं लक्ष कंधार लोहा तालुक्यावर राहणार आहे. आणि त्या रस्त्यासाठी जेव्हा आपल्या लोह्यामध्ये कार्यक्रम झाला तेव्हा आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांनी त्या रस्त्यासाठी मान्यता दिलेली आहे. परंतु काही गोष्टी अशा आहेत की त्याला राज्य शासनाच्या मान्यता लागत असते किंवा सत्ता नसल्यामुळं काम करणारी यंत्रणा तर राज्य शासनाचीच आहे. निधी जरी केंद्र शासनाचा असला तरी काम करणारी यंत्रणा ही राज्य शासनाचीच असते. अशा अनेक अडचणी होत्या, त्याच्यामुळे हे राहिलेलं आहे. आपल्या लोहा कंधार आणि मतदारसंघामध्ये जे युवक वर्ग आहे, तुम्हाला मानणारा वर्ग आहे आणि युवकांची इच्छा आहे की तुम्ही एकदा आमदार व्हावे, तर येणाऱ्या जी निवडणूक आहे विधानसभेची, म्हणजे तुम्ही असं ठाम राहणार का? आता कोणीही आलं तर मी माघार घेणार नाही. मी ठाम एवढा आहे, कंधार लोहा तालुक्यामधली पुढची विधानसभेची निवडणूक प्रवीण चिखलीकर लढवणार, अन्यथा आयुष्यात कुठलीच निवडणूक लढवणार नाही. राज्यामध्ये काय होईल काही सांगता येणार नाही. असं वाटतं की सत्ता परिवर्तन होणार आहे आणि तुमची सत्ता राहणार आहे महाराष्ट्रामध्ये. मग आता विशेष काही निधी लोह्यासाठी, कंधारसाठी, आपल्या मतदारसंघासाठी तुम्ही आणणार का? लोह्या शहरामध्ये अनेक प्रलंबित प्रश्न आहेत, ते मार्गी लागणार का? आता प्रामुख्याने पहिला असा जो आपण उल्लेख केला होता की आपला शिवाजी महाराज पुतळ्यापासनं ते शनिदेवापर्यंतचा जो अंतर्गत रस्ता आहे आपला, त्या रस्त्यामुळे व्यापाऱ्यांना आणि आजूबाजूच्या नागरिकांना, शहरातल्या नागरिकांना, इव्हन सकाळी वॉकिंगला जाण्यासाठी, योगा करण्यासाठी जाणाऱ्या सर्व बांधवांना वगैरे, महिला भगिनींना त्रास होतोय. मग प्रामुख्याने आपला पहिला प्राधान्य ह्या रस्त्यासाठी राहील. मी सांगितल्याप्रमाणे यंत्रणा ही राज्य शासनाची असते. आता राज्य शासन हे भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं आहे, हे आपलं हक्काचं आहे. आणि त्याच्यामुळं पहिलं हे काम करून घेऊन आणि आपण लोहा नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये अजेंडामध्ये जे जे खासदार चिखलीकर साहेबांनी शादीखाना असेल, बौद्ध विहार असेल आणि शिवाजी महाराजाचा पुतळा, जो शिवाजी महाराजाचा पुतळा आपल्या सगळ्याच्या अस्मितेचा विषय आहे, त्या पुतळ्यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी निधी मंजूर केला होता. बौद्ध विहारासाठी मंजूर केला होता, शादीखान्यासाठी मंजूर केला होता. परंतु या शासनाने त्याला स्थगिती दिली आणि स्थगिती दिल्यामुळं हे सर्व कामं रखडलेली आहेत. आणि ते रखडलेली कामं या ठिकाणी तात्काळ आता आपण सुरू करून त्या कामाला तात्काळ न्याय देऊन जे सर्व तालुक्यातील जनतेची अस्मितेचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजाचा पुतळा, त्या पुतळ्याला जो 1 कोटी रुपयाचा निधी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मंजूर केला होता, प्राधान्यानं तो रस्ता, शादीखाना, बौद्धविहार आणि हे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न मी वैयक्तिकशः स्वतः बसून मार्गी लावणार आहे. याच्यामध्ये कसल्याही पद्धतीची अडचण या ठिकाणी येणार नाही. आपले मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी निधी दिला होता, असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. पण असं झालेलं आहे की अध्यक्ष हे वेगळे विचाराचे, आमदार वेगळे विचाराचे आणि लोहा नगरपालिकेमध्ये ज्यांची म्हणजे काय म्हणतात त्याला मार्गदर्शक आहेत ते तुम्ही, हे 3 वेगळे विचाराचे झाले. त्यामुळे म्हणजे शहराचा वाटोळा होत आहे असं सर्वसामान्य जनतेमध्ये बोललं जातं. आता स्थानिक आमदारांनी कुठला निधी दिला हे मला माहीत नाही. त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून त्यांनी दिलेलं पत्र आहे हे माझ्या कानावरती आहे. ज्यांनी
त्याच्यासाठी निधी दिला त्यांचं स्वागत करणं आहे, परंतु त्यांनी दिलेला निधी हा परिपूर्ण होऊ शकत नाही. DPDC मधनं त्यांनी काही मागणी केली असं ते व्हॉट्सअपवरती त्यांचे व्हिडिओ सगळीकडे फिरले आणि बहुतेक त्यांना हे ज्ञात नसावं की DPDC मध्ये अशा पद्धतीचा पुतळ्यासाठी निधी द्यायचा अधिकार DPDC मध्ये अशा पद्धतीचा कुठलाही नियम नाही. मग कृपा करून कोणीही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये जनतेची दिशाभूल करून कोणाची भावना दुखवण्याचं काम कुठल्याही पुढाऱ्याने करू नये, या भूमिकेचा मी आहे. आपण म्हणता की नगराध्यक्ष वेगळ्या विचाराची, आता मला त्या गोष्टीवर फार खोलात मी जाणार नाही, परंतु मला असं वाटतं एक व्यक्तीचा की नगरपालिकेची आता काम करण्यासंदर्भात कुठली अडचण येणार नाही. जर अडचण येतच असेल असं तुम्हाला वाटतं, मला तर बिलकुल वाटत नाही. हे जे राजकीय जाणकार आहेत नाही, त्यांचं हरकत असं म्हणणं आहे बा ते वेगळ्या विचाराचं, हे वेगळ्या विचाराचं. आम्ही म्हणजे मतदान कोणाला केलेलं आहे? भाजपाला केलं. चिखलीकरांना म्हणजे विकास करणारा नेता आहे या म्हणून नगरपालिका दिली आणि तुमचे अंतर्गत वाद आहेत, त्यामुळे शहराचं नुकसान होत आहे. शहराचं नुकसान होणार नाही. म्हणजे तुमचं लक्ष नाहीये नगरपालिकेवर, स्पष्ट असं आहे. मी काय सांगितलं, राजकीय परिस्थिती पाहून माणसाला चालावं लागतं. मग माझं स्पष्ट मत आहे की जो विकास 3 वर्षात होऊ शकला नाही तो 2 वर्षात करू. आदरणीय खासदार साहेबांनी जे लोहा शहरातल्या जनतेला आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाची पूर्ती करण्याची सर्व जबाबदारी हे त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून माझी आहे आणि येणाऱ्या 2 वर्षाच्या कार्यकाळाच्या आत या सर्व बाबी जी पूर्तता करून आम्ही लोहा शहरातल्या जनतेच्या समोर परत मतदान मागायला जाऊ, अन्यथा आम्ही मतदान मागायला जाणार नाही. नगरपालिकेची कुठल्याही पद्धतीची अडचण येईल असं माझं मत नाही. कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही. जर असं होत असेल तर आम्ही सर्व काम बांधकाम विभागाला वर्ग करून या शहरातला एकही काम या ठिकाणी शिल्लक ठेवणार नाही. शहरच नाही तर ग्रामीण भागामध्ये जे विकासाची घोडदौड खासदार साहेबांच्या माध्यमातून चालू होती, ज्याला काही कारणामुळे ब्रेक लागला, ते ग्रामीण भागामध्ये सुद्धा विविध निधीतून, मग तो DPDCचा असेल, तो राज्य शासनाचा दलित वस्तीचा असेल, तो 25-15च्या हेडचा असेल, अल्पसंख्याकचा असेल, या सर्व निधी एखाद्या भाजपच्या आमदाराला जेवढा निधी भेटेल तेवढा निधी मी स्वतः खासदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये आणून या दोन्ही तालुक्याचा, या दोन्ही शहराचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. तुमची ओळख म्हणजे आता राजकारणाचे मॅनेजमेंट गुरु आहे. आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आणि असं झालं की आपल्या लोहा तालुक्यामध्ये म्हणजे 4 जागा AC साठी सुटलेल्या आहेत. म्हणजे त्याचे उमेदवार आहेत काय? तुमच्या संपर्कामध्ये आहेत काय? कोण कोण आहे? कसं आहे त्याची आता? हे बघा, आपल्याला हे माहीत आहे की आदरणीय खासदार साहेबांकडे जी कार्यकर्त्यांची फई आहे ती सर्व समाजातील आहे. एक चेहरा आहे तुमच्याकडे, बोलका चेहरा आहे, नरेंद्र गायकवाड. त्यांना कुठून संधी देणार आहात तुम्ही? आता ते आपले फार जवळचे मित्र आहेत. हो, ते विशेष आहे. हां, त्याच्यामुळे तुम्ही हा प्रश्न विचारणारच. हां. नरेंद्र गायकवाडांना असं अपेक्षित सुद्धा वाटलं नव्हतं की मला उपसभापती व्हायची संधी भेटेल. बरोबर. ओपनच्या जागी तुमच्या एका माघारी बोलून मागास दाखवतात ते. हो. एखाद्या ओपनच्या जागी एखाद्या मागासवर्गीयाच्या कार्यकर्त्याला संधी देणं याच्यासाठी सुद्धा फार मोठं मन लागतं आणि ते खासदार साहेबांनी दाखवलं. मी विनंती केली साहेबांना. नरेंद्र गायकवाड आहे, माझंही आडनाव गायकवाडच आहे. अनेक शहराचे जे म्हणजे दलित समाजाचे नेते आहेत ते म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून असं कळतं की ते त्यांचे हितचिंतक टाकत आहेत की हे उमेदवार राहणार, ते उमेदवार राहणार. असं काही आहे का की लोहा शहरातले जिल्हा परिषदमध्ये राहतील? आता तुमचाच प्रश्न होता, तुम्हीच उत्तर देताय. तुम्ही काय म्हणता की अनुसूचित समाजासाठी, जातीसाठी, हा मागासवर्गीय समाजासाठी आरक्षित झाले, तुमच्याकडे चेहरे आहेत का?
तुम्हीच म्हणताय की हे लोक नाही, ते शहरातले आहे, त्यांचं मतदानच नाही ग्रामीण भागामध्ये, असंही कळतंय. म्हणजे असं काही आहे का? हे बघा, इच्छा प्रगट करणं हे लोकशाहीचा एक भाग आहे. आता चेहरे काढत बसायला गेलं, किती चेहरे आहेत आपल्याकडं. एखाद्याचं नाव घेऊन एखाद्याचं नाव राहिलं तर त्या कार्यकर्त्याला वाटलं बा प्रवीण पाटील मधलं नाव विसरले काय. एका कलममध्ये 5 जण असे स्ट्रॉंग चेहरे आहेत जे इच्छुक आहेत. त्यामध्ये नरेंद्र गायकवाड आहे, चंद्रमणी मस्के आहेत. त्यांचा क्लेम असा आहे की माझ्या मतदारसंघातली काही गावं इथं होती, आता इकडे आलीत. असं नाही, कारण की खासदार साहेबाकडे सगळ्या समाजाचे लोक आहेत. आपल्या लोहा मतदारसंघामध्ये गेल्या 3 वर्षापासून म्हणजे अनेक अवैध धंदे सुरू आहेत. आणि आता असं काय झालं की विद्यमान आमदार आणि त्यांचे पुत्र अल्टिमेट देत आहेत की अवैध धंदे बंद करा. म्हणजे ते स्वतः आमदार असून म्हणजे त्यांना पत्रकार परिषदे घेऊन म्हणजे हे सांगावं लागत आहे की हे बंद करा, ते बंद करा. तर मला तुम्ही फार त्या विषयाकडे घेऊन जाऊ नका. तेव्हा आमदार पुत्रांनी जेव्हा अल्टिमेट दिलं, तेव्हा आपण अल्टिमेट प्रशासनाला देत असताना सगळ्यात मूळ मुद्दा की अल्टिमेट द्यायसारखा आपण अशा कुठल्या गॅजेटमधल्या पदावर आहोत का, जे की आपण अल्टिमेट प्रशासनाला देऊ शकतो. मुद्दा क्रमांक 1. त्यांनी सांगितलं की 2.5 वर्ष आम्ही अभ्यास केला. आता 2.5 वर्ष काय अभ्यास केला असेल ते त्यांना माहित. सत्ता ज्याची असेल प्रशासन त्याचं असतं. आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी, असं आम्ही बाबागावला बसलो होतो तर असा विषय निघाला, तेव्हा सांगत होते आम्हाला की प्रशासन हे घोडा असतं, त्याच्याबरोबर बसणारा हा पदाधिकारी असतो. तसं प्रशासनावर कमांड आणि घोड्यावर मांड. घोड्याला बसल्याबरोबर कळते की हे घोडा चालू शकते की नाही. तसं प्रशासनाला बघितलं की कळते की प्रशासन चालू शकतात की नाही. त्याच्यामुळे आता त्यांना 2.5 वर्ष कशाचा अभ्यास करावा लागेल मला माहिती नाही. तुमचं असं म्हणणं आहे की त्यांना प्रशासन चालवता येत नाही, लोहा कंधार मतदारसंघाचं कारभार चांगल्या प्रकारे पाहता येत नाही. मी असं म्हणलो का? मी काय सांगितलं, प्रशासन हे पदाधिकाऱ्यांच्या कमांडवर चालत असतं. 2.5 वर्ष त्यांची सत्ता होती, आता आमची सत्ता आली. तुम्ही विशेष लक्ष घालणार का लोहा कंधार? आमची सत्ता आली म्हणून जे काय अल्टिमेट बिल्टिमेटच्या भाषा असतात, कंधार लोहा तालुक्यामध्ये आज ही एवढी वाईट परिस्थिती आहे. आपलं लोहा शहर किती हजार लोकांचं आहे, कंधार शहर किती हजार लोकांचं आहे, किती मटकी आहे, किती बुडबुड्या, काय शब्द आहेत त्याला आणखी मला माहीत नसतात, किती वाईट प्रमाणात चालू आहे. माझ्या गावाच्या बाजूला सावेश्वर गाव आहे, चिखलीच्या बाजूला सावेश्वर गाव आहे. माझं एक शेत सावेश्वरमध्ये आहे, म्हणजे त्यांच्या शिवारात. तिथं मी सहज शेताकडे गेलो, सावेश्वरचे काही मंडळी आले, साहेब म्हणजे आमच्या गावामध्ये मटका फार जोरात चालू आहे. मी अवाक झालो. आणि काल परवा आणि नेमकं घटना घडली 2 दिवसाखाली. नंदनवन या गावामधला एक माणूस वडिलांनी दिलेला कापूस बाजारात विकून मटका खेळायला गेला आणि तिथं काहीतरी व्याजानं पैसे घेतले आणि ते व्याजाचे पैसे सकाळी द्यायचे होते. तो मटका हारला आणि व्याजाचे पैसे सकाळी पैसे वापस द्यायला त्याकडे पैसे होते म्हणून त्यानं आत्महत्या केली. हे मला समजता क्षणी मी स्वतः SP-ना भेटून पर्सनली हे निदर्शनात आणून 1 तासाच्या आत तिथला मटका बंद केला. मला गावातले परिसरातले लोक भेटले, साहेब जी गोष्ट आमच्या कानापर्यंत येते
त्या गोष्टीला तडा नेण्याचं काम या ठिकाणी माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणाने करतो. त्याच्यामुळे उद्याच्या या विस्तारानंतर निश्चितच कंधार लोहा तालुक्यामधल्या प्रशासनाला सोबत घेऊन प्रशासनाला विनंती करून हे सर्व अवैध धंदे बंद करून नागरिकांना दिलासा देण्याचं काम हे या विस्तारानंतर 1 महिन्याच्या आत घडेल आणि ही गोष्ट सांगायला तुम्हीच माझ्याकडे येसाल. हे होते आपले लोहा कंधार मतदारसंघातील युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांनी आपल्यासोबत विविध विषयावर दिलखुलास चर्चा केलेली आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की उद्याच्या नूतन मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मी विशेष लोहा कंधार मतदारसंघामध्ये लक्ष देणार आहे आणि विविध माध्यमांतून विविध योजनेतून भरघोस निधी आणून लोहा कंधार मतदारसंघाचा विकास करणार आहे. त्यांचा वाढदिवस सध्या साजरा होत आहे. त्यांची तब्येत थोडी खराब होती, त्यांनी असं म्हटलं, तरी पण आपल्याला त्यांनी बराचसा टाईम दिला. त्याबद्दल मी तुमचा म्हणजे धन्यवाद मानतो. आणि तुम्ही मुलाखत दिली, चर्चा झाली, काही चांगल्या गोष्टीवर त्यांनी उत्तरे दिलीत, कडवट उत्तरे पण आपण प्रश्न त्यांना विचारलं आणि त्यांच्याकडून जसं उत्तर पाहिजे ते आपल्याला मिळालेलं आहे. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा. हा जर व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचे फेसबुक पेज फॉलो करा. पाहत राहा जनतेचे मत लाईव्ह.